मालक उतरा. ओवी, आज मानला तुला मी. काय हरकती घेतल्यास, काय गात होतीस तू. खरंच आपला रियाज आज खूप छान झालाय. थँक्यू सो मच टीचर. हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे शक्य झाले. तुम्ही जर मला सोप्या पद्धतीने शिकवलं नसतं तर मला हा राग कधीच जमला नसता. आणि ओवी, परवा स्टेजवर पण असाच कॉन्फिडन्स दाखवायचा आहे. तुझं गाणं खूप छान होणार आहे, त्याच्यात काहीच शंका नाहीये. अगं पण तुझी वॉटर बॉटल आत राहिली, मी घेऊन येते. हा, क्षमा मॅडम, हे तुमचं गिफ्ट. गिफ्ट? थँक्यू बबन दादा, पण कशाबद्दल? हो, माझ्याकडून नाही, काय कोणीतरी सारंग साहेब आहेत, त्यांनी एका बबलूकडून पाठवून दिलं. हो, कार्यक्रमाच्या तयारीत पार विसरून गेलो होतो. आता कपाटात दिसलं म्हणून घेऊन आलो. बरं, येऊ का मी? सुपरिटो, काय या गुरुकुलच्या कामाच्या व्यापात माझं सगळ्यात विसरून जात असतो बघा मी. पण आपलं गाडीत काय बोलणं झाले तुमच्या लक्षात राहील ना हो. काय बोलणं झालं? अहो, असं काय करता सुपरिटो तुम्ही? परवा दिवशी आपल्याला सिंहगडला जायचंय की नाही? अरे पाव किलो, मी तुला प्रॉमिस केलं ना सिंहगडावर घेऊन जाणार. मग मी घेऊन जाणार, तू नको टेन्शन घेऊ. परफेक्ट सुपरिटो. तुमच्या बॉडी सारखीच तुमची बुद्धी पण स्ट्रॉंग असते की हो. क्षमाताई, हे कसलं गिफ्ट आहे? म्हणजे तुम्हीच म्हणालात ना की ते खूप मोठे बिझनेसमॅन आहेत. मग ते असं वैयक्तिक कसं गिफ्ट देऊ शकतात तुम्हाला? तुमची जुनी ओळख वगैरे आहे का? नाही, जुनी ओळख अशी नाही, पण आमच्यासाठी देवमाणूसच आहे तो. ते तुम्हाला तर माहितीच आहे ना की इतक्या वर्षापासून माझ्या आणि माझ्या नवऱ्यामधले वाद किती टोकाचे होते ते. म्हणजे अगदी रोजचे तंटे. आमचं प्रकरण अगदी घटस्फोटापर्यंत गेलं होतं. माझा संसार अगदी मोडकळीस आला होता हो. मग पुढे काय झालं? सारंग सर आहेत ना, त्यांनीच मध्यस्थी केली. माझ्या नवऱ्याला सुद्धा छान समजावून सांगितलं. माझा मोडलेला संसार पुन्हा एकदा रुळावर आणला. माझा नवरा, मी आणि माझं संपूर्ण कुटुंब आता खूप खुश आहे. माझ्या नव्या आयुष्याची सुरुवात म्हणूनच कदाचित हे गिफ्ट दिलं असणार त्यांनी. खूप मोठा देव माणूस आहेत. टीचर, मी निघते. बाबाची याची वेळ झाली, तू बाहेर आला असेल. हो बाळा, आधी बघते आलेत की नाही, मग निघ. हा. टीचर, आलाय बाबा, मी निघते. बाय. बाय. डन. डन. चला सुपरहिरो, निघतो मी. या साहेब. हाय ओवी, कस काय चाललं असतं तुझा रियाज? परवा दिवशी ते जे फोडायचं असतं म्हणतो मी. अरे ते तर होणारच आहे. गाणे एकदम सॉलिड झाले ना की तू सारखंच ऐकत बसशील. तुझं काय चाललंय? माझ्या बाबाच्या गाडीतून फिरतोस ते? अगं ओवी, मला फिरायला तुझ्यामुळे भेटत असतं की ग. तू इथे गाण्याच्या क्लासला येतेस आणि मी तुझ्या बाबासोबत गाडीमध्ये फिरतो. आणि तुझ्यामुळे मला इतक्या चांगल्या टीचर मिळाल्यात की मी मोठ्या स्टेजवर गाऊ शकते. चलो मी पुन्हा भेटू. बाय 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 बाय. वीर, झालो तराट, चाललो ढगात आज पुंगाट. चल ना घुमू लागू नाचू लागू तराट. चाललो ढगात आज पुंगाट. चल ना घुमू लागू नाचू लागू तराट. चाललो ढगात आज पुंगाट. चल ना घुमू लागू नाचू लागू तराट. चाललो ढगात आज पुंगाट. चल ना घुमू लागू नाचू लागू. नाग मोडी तीच चाल श्वासा
झाली सारी गडबड नजरेच्या खट्ट्याने केलं तिने फायर झटक्यात शॉर्ट झाली हृदयाची वायर झालो ह्या मी किड्यावाणी एकटाच नाचतो गातो गाणी तुंदी तिची जगात भारी तिच्या पुढं दारू वाटे पाणी बात इश्काची प्रेमाची ए बाबा ए तराटे काय नाचतोयस असा लोक काय बोलतील श्वास घे जरा असला श्वास घे आता कुठे मूड झाला होता तितक्यात तू गाण्याचा गळाच दाबलास ए गाण्याचा गळा नाही आवडला मी लोकांच्या कानाचे पडदे फाटताना वाचवलं मी हा अरे घरासमोर असं कोणी नाचतं का एवढा मोठा आवाज करून कसं वाटेल ते काय बोलतील लोक बोलून दे मला येडे बोलून दे हा बबलू येड आहे बोलून दे अरे गाणं बघ कसलं कडक गाणं आहे गाण्याचा बेस बा असा छातीत धडधडतंय म्हटलं गाणं ऐकू असं ठरवलं मी मस्तपैकी ना मोकळ्या हवेत नाचायचं निसर्गाच्या सान्निध्यात नाचायचं तराट माझ्या बुंगात अरे जर मोकळ्या हवेत नाचायचं असेल ना तर कुठल्या तरी डोंगरावर जाऊन नाच इथे नको नाचू जा ऑफिसमध्ये जा साऊंड प्रूफ हॉल केलाय ना त्या हॉलमध्ये पाहिजे तेवढं नाच जाऊन तेच करायला गेलो होतो तितक्यात बबलूची टूप पेटली म्हटलं सारंगदाला बातमी देऊन जाऊया कसली महत्वाची बातमी अरे सारंग दादा साताऱ्याची केस आपण जिंकलोय आपल्या बाजूने निकाल लागलाय अरे भंगार अरे तराट बातमी चांगली आहे पण तू नाचू नको तू तर काय पार्टी देणार नाही म्हणून आपण ठरवलं आपण पार्टी करायची हे बघ आता आपली पार्टी झाली आहे आता आपण चाललो ऑफिसला जा. बाटली आणि बबलू काका थांब ते साताऱ्याचं सगळं ठीक आहे पण तुझ्या हातात काय आहे? ते काय लपवतोय ते पाणी आहे पिण्याचं पाणी आहे पाणी आहे ना मग कशाला लपवतोयस दाखव अरे ओवी ओवी खरंच पाणी आहे वास घेतल्यावर तुला कळेल का काय ते बबलू काका हे तर पाणीच आहे बघ, बोललो होतो की नाही पाणी आहे दे इकडे ओवी गाणं इतकं भारी आहे ना की साधी पाण्याची बाटली घेतली ना तरी जिंगायला होतं तराट. उन्हात त्याला डोशील तू डायरेक्ट चाललो ऑफिसला थांब बबलू काका आता काय आहे होई जाऊ दे त्याला काम आहेत त्याला खूप जाऊ दे चल रे जा अरे बाबा साताऱ्याची केस सुटली आहे ना मग सेलिब्रेशन तर केलं पाहिजे ना बबलू काका तरच गाणं लाव हे तराट तराटचा अर्थ तरी कळतो का तुला अरे बाबा रिदम किती कॅची आहे ते गाणं ऐकलं तरी डान्स करावा असं वाटतं बबलू काका लाव गाणं हा लावतो पण झालो तराट चाललो ढगात आज पुंगाट चल ना घुमू लागू नाचू लागू तराट चाललो ढगात आज पुंगाट चल ना घुमू लागू नाचू लागू तराट चाललो ढगात आज पुंगाट